कुठे जायचं म्हणलं ना तर पहिलं स्वतःला आवरण्यापेक्षा ना आधी आपलं स्वतःचं घर आवरावं लागतं, तेव्हा आपलं स्वतःचं आवरतं. असं नाही की सगळं काम ठेवून ना पहिलं आपण आवरलं म्हणजे आपलं आवरलं, तसं तर नाही, माझं तर नाही. कोणाकोणाचं असं आहे की नाही का स्वतःचं घर आवरलं ना तरच आपल्याला टाईम भेटतो. माझं तर तसंच आहे. मला जेव्हा स्वतःचं माझं घर आवरेन तेव्हा मला असं वाटतं हा आता माझं सर्व काम आवरले. मग काय इथं माझं आवरल्याच्या नंतर अंघोळ केल्याच्या नंतर मग मी इथे मस्तपैकी देवपूजा केली. देवपूजा केल्याच्या नंतरच सगळे कामे एकदम व्यवस्थित आणि सफल होतात. मग इथे सगळं काम झाल्याच्या नंतर आम्ही इथे ना निघालो होतो मढीच्या काठीच्या पाया पडायला, म्हणजेच कानिफनाथाची काठी आली होती. आम्ही त्याच्यासाठी इथे निघालो होतो. भरपूर ऊन होतं. म्हणलं चला ऊन तर काय, ऊन तर असणारच आहे. मग काय इथे मस्तपैकी आम्ही फायनली आम्हाला आम्हाला इथे दर्शन पण झालं. तर आम्ही कारण की थोडंसं आहे ना 1 तास आधी आलेलो होतो. त्यांना थोडा उशीर लागणार होतो. म्हणलं चला 1 तास आहे आपल्याकडे तर त्याचा काहीतरी उपयोग करून घ्यावं म्हणले. कशाला उगाच इथे तिथे बसण्यापेक्षा ना आम्ही मस्तपैकी महादेवाच्या मंदिरात गेलो. महादेवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर आम्ही तिथे पाया पडलो. मी पण पाया पडले, कार्तिक पण पडला आणि हे पण पडले. म्हणलं चला पाया पडल्याच्या नंतर आहे ना आता आपल्याला 1 तास इथेच टाईमपास कसा तरी घालवायचं म्हणलं चला इथं आपण 1 तास टाईमपास घालू. मग काय देवाच्या मंदिरात दिवस कसा जातो आणि किती टाईम कळतं हे कळतच नाही. आणि कुठं पण जा, कोणत्या पण देवाच्या मंदिरात आहे ना एकदम प्रसन्न वातावरण असतं ना, एकदम फ्रेश वाटतं. मग काय आम्ही इथे ना टाईमपास म्हणजेच बसलो होतो. त्यांना टाईम लागणार होतो. मग काय 1 तास कसा गेला काय गेला आम्हाला समजलंच नव्हतं. आणि ह्याचं काय, याला कुठे पण जाऊ याला मोबाईल लागतोच लागतो. हा तसा शांत बसतच नाही. प्रत्येक मुलांचं असं. तुमच्या मुलांचं आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा. मग काय ते लोक इथे आलेच होते. आले मग त्यांना इथं भरपूर उशीर झालेला होता. मग ते पायी असल्यामुळे ना त्यांना थोडा उशीर होणारच होता. आम्ही गाडीवर होतो म्हणून आम्ही 1 तास लवकर आलो होतो. मग काय 1 तास आधी आल्यामुळे आमचे पण थोडेफार काही बाकीचे कामं झाले आणि ते पण इथे वेळेतच आले. मग काय ते इथे वेळेत आल्याच्या नंतर आम्ही ना पहिले इथे तुम्ही बघू शकता ही जी काठी आहे कानिफनाथाची तिचं आम्ही इथे पहिलं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर ही बघा ही काठी, तुमच्या इकडे यांना काय, या काठीला काय बोलतात मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इकडे या काठीला छबिना पण बोलतात आणि काठी पण बोलतात. मग आम्ही त्यांना इथे चहा आणि पाणी आणि नाश्त्याची सोय केली होती. कारण की उन्हाळा आहे, चहा एवढा घेतला जात नाही म्हणून आम्ही चहा पण दिला होता आणि पाण्याची पण सुविधा केली होती आम्ही त्यांना बिसलेली बॉटलची. मग काही इथं आम्ही थोडेसे इथे फोटो काढले. फोटो काढल्याच्या नंतर आहे ना म्हणलं चला आपले फोटो बिटो तर झाले. इथे आम्ही त्यांच्या पाया पण पडलो होतो. तुमच्या इकडे आहे ना मच्छिंद्रनाथांची यात्रा आहे का, असते का नसते नक्की कमेंट करून सांगा. आणि कोण कोण इथे मढीला माळिंब्याला येतात हे पण नक्की कमेंट करून सांगा. उद्या आहे रंगपंचमी. रंगपंचमीला तर तिथे मोठी यात्रा असते, त्यामुळे आम्ही पण जाणार आहोत. तुम्ही येणार आहात का नाही नक्की कमेंट करून सांगा. तर हा माझा लॉंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि स्किप करू नका हा व्हिडिओ. धन्यवाद.